आजच्या वृत्तपत्राच्या हेडलाईन्स वाचल्यानंतर खरं तर वाईट वाटलं. असं एकही वृत्तपत्र नाही की ज्यांनी या अर्थसंकल्पाची तारीफ केली आहे. लोकमतची हेडलाईन, दादांचा वादा अर्थाचा बांधा, घोषणांचा सुकाळ तरतुदींचा दुष्काळ, 45,811 कोटींच्या तुटींचा अर्थसंकल्प, निधी वाटपात शिवसेना पिछाडीवर, खर्चाचा बोजा 9,32,000 कोटीवर. 9,32,000 कोटी कशाला म्हणतात कर्ज? मी या अर्थसंकल्पाचं एका वाक्यात वर्णन केलंय. फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं. संसार फाटलाय. आभाळ फाटल्यावरती जो पाऊस पडत असतो ना, तसं झालंय. ठिगळं लावायला लागतात, पण ठिगळं लावून संसार सावरता येत नाही. त्याला काहीतरी मजबूत उपाययोजना कराव्या लागतील. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में क्या दम था. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में क्या दम था. मेरी कश्ती वहां डूबी जहां पाणी बहुत कम था. या सरकारने निवडणुकांनंतर सरकारचा ताबा घेतल्यानंतर ज्या काही योजना आणल्या, ज्या काही त्याच्या आधीच्या योजनांची घोषणा केली होती, त्याच्याबद्दलची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. आणि अर्थसंकल्पाचं 5 वर्षाचं विजन, थोर महापुरुषांची स्मारक, पण निवडणुकीच्या दरम्यान जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांमधला एकही मुद्दा आम्हाला अर्थसंकल्पात आढळला नाही. मी भाषण सुरू करण्याच्या आधी एक आठवण करून देऊ इच्छितो. हे चांगलं आहे की तुम्ही संभाजी महाराजांचं स्मारक उभारतात, पण संभाजी महाराजांच्या मृत्यूला जे कारणीभूत ठरले त्या गद्दारांचीही आठवण तिथे ठेवा. ते कोण होते हेही महाराष्ट्राला करू द्या. अध्यक्ष महोदय, हे बोलत असताना मी अत्यंत जबाबदारीने हे भाष्य करतोय की ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यामध्ये संभाजी महाराजांची बदनामी केली त्या सगळ्यांचं साहित्य महाराष्ट्राच्या साहित्य विश्वासातनं बाद करा. कारण का ज्या पद्धतीने संभाजी महाराजांची बदनामी केली आहे, जे काही संभाजी महाराजांना बोललं गेलंय ते शब्द मी या सभागृहात उच्चारू शकत नाही. पण मी एवढंच सांगू शकीन की ज्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोललं आहे, अर्थमंत्री बोलले आहेत, त्यांनी राजसन्यासी कादंबरी जरूर वाचावी. ती काय 2-4 नाटकं आहेत ती जरूर ऐकावीत. आणि मग संभाजी महाराजांना आपण न्याय देऊ शकू की नाही याचा विचार करावा. स्मारक तो उभारली जातील, पण जो इतिहास लिहिला गेला आहे, ज्या इतिहासाच्या चुका घडवल्या आहेत, मुद्दामून घडवल्या आहेत, त्या पुसणार की नाही हा प्रश्न आहे ना. आणि ती सरकारची जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही संभाजी महाराज की जय म्हणता तेव्हा त्यांचा झालेला अपमान, त्यांची झालेली बदनामी ही पुसण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर येते. अध्यक्ष महोदय, मी या निमित्ताने सुचवू इच्छितो की संभाजी महाराजांनी अत्यंत विश्वासाने 5 जणांना औरंगजेबाच्या पोराबरोबर चर्चा करायला पाठवलं की याचं पुढचं युद्ध औरंगजेबाशी कसं लढायचं. हे 5 जण गेले. या 5 जणांनी अकबराला सांगितलं, तू कुठे संभाजी महाराजांच्या नादाला लागतो, तू आमच्या बरोबर आहे. हे राज्य आपण उलटवून टाकू, संभाजी महाराजांना ताब्यात घेऊ आणि राज्य तुझ्या हातात देऊ. हे जेव्हा अकबराने संभाजी महाराजांना सांगितलं तेव्हा आपण छावा पिक्चर बघितला असेल. त्या छावा पिक्चर मध्ये एका असं खोलीमध्ये 5 जणांच्या डोक्यावरती हत्तीचा पाय दिलेला दाखवलाय. हे 5 जण कोण आहेत? हे 5 जण तेच गद्दार आहेत जे संभाजी महाराजांच्या मृत्यूला आमंत्रण देत होते आणि अखेरीस रागाच्या भरात त्या 5 जणांचा हत्तीच्या पायाखाली संभाजी महाराजांनी वध करवला. त्यांचंही स्मारक व्हायला पाहिजे. महाराष्ट्राला इतिहास कळायला पाहिजे. मनुवादी गद्दार कोण होते हे मनुवादी गद्दारांची ओळख महाराष्ट्राला झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ही मागणी मी सुरुवातीलाच करतोय की स्मारक बांधत असताना त्या स्मारकाला कारणीभूत असलेल्या लोकांची स्मारक बांधायला हवी. आपण आग्र्याला स्मारक बांधतात, चांगली गोष्ट आहे. आग्र्याला स्मारक बांधलं पाहिजे. अत्यंत चातुर्याने औरंगजेबाच्या दरबारातनं निघालेले शिवाजी महाराज. पण दुसरीकडे हे आपण वाचत असताना, ऐकत असताना, आपण त्या स्मारकाची कल्पना रचत असताना
आपल्याच राज्यामध्ये सोलापूरकर नावाचा एक येडा माणूस म्हणतो की औरंगजेबाला लाच देऊन शिवाजी महाराज पळाले निघाले. अरे त्या सोलापूरकरवर काही कारवाई करा. आमच्या महाराजांचं चातुर्य, आमच्या महाराजांचं शौर्य, आमच्या महाराजांची उंची ही सगळी एका वाक्यात संपून टाकली सोलापूरकरनी. आम्ही काही बोलायला तयार नाही. सोलापूरकरवर कारवाई करायला तयार नाही. महाराजांची महापुरुषांची एवढ्या उघड्या तोंडाने बदनामी करणारा सोलापूरकर आणि एकीकडे आपण स्मारक बांधतो आग्र्याला. ते स्मारक कसलं आहे तर आग्र्यावरती जे शौर्य दाखवलं, मिर्झा राजे जयसिंग यांनी बोलवल्यानंतर औरंगजेबाच्या दरबारात गेले, औरंगजेबाला जे सुनवायचं ते सुनावलं आणि औरंगजेब आपल्याला कैद करून ठेवतोय हे लक्षात आल्यानंतर तिथनं ते निघाले. ते कसे निघाले हा इतिहास आहे. पण तो इतिहास पुसण्याचं काम जर सोलापूरकर करत असेल तर माझी विनंती आहे अर्थमंत्र्यांना, अजितदादांना की आपण सोलापूरकर बद्दल बोला. त्या स्मारकामध्ये मदारी मेहतर कोण आहे हे दाखवावं लागेल. मदारी मेहतरची भूमिका सांगावी लागेल. हा सगळी ही महाराष्ट्राची ओळख आहे. कृपया करून संगमेश्वर असो, पाचाड येथे झालेली गद्दारी असो, संभाजी महाराजांच्या हत्येचा झालेला प्रयत्न असो, या सगळ्यांचा इतिहास या स्मारकामध्ये आला पाहिजे ही विनम्र विनंती मी आपल्याला करतोय. अध्यक्ष महोदय, आजच्या वृत्तपत्राच्या हेडलाईन्स वाचल्यानंतर खरं तर वाईट वाटलं. असं एकही वृत्तपत्र नाही की ज्यांनी या अर्थसंकल्पाची तारीफ केली आहे. लोकमतची हेडलाईन, दादांचा वादा अर्थाचा बांधा, घोषणांचा सुकाळ तरतुदींचा दुष्काळ, 45,811 कोटींच्या तुटींचा अर्थसंकल्प, निधी वाटपात शिवसेना पिछाडीवर, खर्चाचा बोजा 9,32,000 कोटीवर. 9,32,000 कोटी कशाला म्हणतात कर्ज? अध्यक्ष महोदय, नुसतं स्वप्न दाखवून नाही चालत हो. स्वप्नाची पूर्तता कशी होणार? स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी म्हणून जो स्तोत्र हवी त्या स्तोत्राचं काय? ती स्तोत्र तर कुठंच दिसत नाहीत. मला हा अर्थसंकल्प ऐकताना वाचताना एक दिसलं की आपण 5 स्टार संस्कृतीकडे जात आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती लक्ष नाही, सर्वसामान्य गरीब माणसाच्या प्रश्नावरती लक्ष नाही, गरिबांच्या शिक्षणाकडे लक्ष नाही. म्हणजे गरीब मेला तरी चालेल पण माझा मलबार हिलवरचा मित्र जगला पाहिजे, माझा पेडर रोडवरचा मित्र जगला पाहिजे, माझा पुण्यामधले जे श्रीमंत मित्र आहेत ते जगले पाहिजेत. हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, याच्यात गरिबासाठी काहीच नाही. अध्यक्ष महोदय, अनुसूचित जाती जमातीच्या तरतुदींचा तर बुलबुलही आहे. त्यांच्यासाठी काय ठेवलंय? अनुसूचित जाती जमातीसाठी ठेवलंय काय? आपण सुद्धा मागासवर्गीय समाजात नाहीत. तर लक्ष द्या कधीतरी अध्यक्ष महोदय. मागच्या वर्षीच्या स्कॉलरशिपचं काय झालं हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय आपल्याला. पैसेच मिळालेच नाही लोकांना. सगळ्या योजना तुमच्या फसल्या आहेत. आता हे ठीक आहेत की बिचारे आमचे एकनाथ शिंदे साहेब गेले, त्यांच्या मनातनं किती वाईट वाटते ते आम्हाला माहिती आहे. त्यांना असंच बाजूला ठेवून दिलंय. त्यांच्या योजना बाजूला, एकनाथ शिंदे बाजूला गेले. म्हणजे आता त्यांना काय बिचाऱ्यांना अर्थसंकल्प काय ऐकणार? त्यांच्याकडे ठेवलंच काय तर त्यांचा अर्थसंकल्प ऐकणार. त्यांच्या जेवढ्या योजना आहेत तेवढ्या बाजूला गेल्या आहेत. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय भुजबळ साहेब की तुम्ही कोरोनामध्ये एक अत्यंत चांगली योजना आणली गरीब माणसासाठी. 10 रुपयात काय शिवभोजन. आता यांना भोजनही मुश्किल झालं. गरिबांनी जेऊच नाही, गरीबाला भोजन मिळूच नाही. योजना कॅन्सल. अध्यक्ष महोदय, आपल्याला ही अडचण आपल्यालाही येणार आहे. हे आपल्या जेवढ्या आरोग्यविषयक योजना आहेत ना, औषधे देण्यासाठी 1.5 लाख रुपये, पंतप्रधानांची औषध योजना, ते महात्मा फुले योजना, पैसे कुठे आहेत? कसे काय डॉक्टर चालणार दवाखाने? सगळे डॉक्टर हो म्हणतात, देतच नाहीत औषधं. म्हणजे गरिबांनी फक्त मरायचीच काम आहेत.
हे सरकार कोणासाठी आहे? हे सरकार टाटा बिर्लाचं आहे की बाहेर बसलेल्या कांबळे जांभळेचं आहे? हे एवढं सांगा आम्हाला. या टाटाच्या बापाचं सरकार नाहीये, हे अडाणीचं सरकार नाहीये, हे अंबानीचं सरकार नाहीये. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या खिशात दमडी नव्हती, त्या लोकांनी तुम्हाला आशेवरती निवडून दिलं की तुम्ही त्यांचं भलं कराल. तुम्ही जी जी आश्वासनं दिली त्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी मतदान केलं, पण एकही आश्वासन फोल होताना दिसत नाही, एकही आश्वासन वास्तवतेकडे जाताना दिसत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हा भुलभुलैयांचा सगळा सरकार आहे. आता अजितदादांना प्रश्न विचारला पत्रकारांनी की ते 21शीचं काय झालं. अजितदादा भडकले, मला कशाला विचारणार मला? अहो तुम्हालाच विचारणार ना, कारण का तुमचेच पक्षाचे अध्यक्ष जाहीरनामा देताना 2100 रुपये बोलले होते, माननीय मुख्यमंत्री बोलले होते. मग प्रश्न अर्थमंत्र्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार? तर आपल्याला उत्तर द्यावं लागेल. आणि आपल्याला देता येत नसतील 2100 तर सांगायचं नाही बाबा परिस्थिती कठीण आहे, 2100 देता येणार नाहीत. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर हा कोलमडलेला अर्थसंकल्प आहे. जरी तिन्ही पक्ष एकमेकांना हात लावत हा अर्थसंकल्प सांभाळण्याचा प्रयत्न करत असतील तरी ते काय खरं नाही. अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी बातमी वाचली, आपल्या पोटच्या पोराला साधा बूटही घेऊ शकलो नाही म्हणून मेलेलं बरं असं म्हणत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. नांदेडमध्ये बिलोली तालुक्यातील मिनकी या गावात एका 16 वर्षाच्या मुलाने शालेय साहित्य नाही म्हणून आत्महत्या केली. अध्यक्ष महोदय, त्यांनी आत्महत्या केली, त्याच्या पाठोपाठ त्याच्या बापानेही आत्महत्या केली. आत्महत्या, अध्यक्ष महोदय, ही महाराष्ट्राची ओळख आहे का? की गरिबीमुळे माणसं मरतायत, गरिबीमुळे तरुण पोरं आत्महत्या करतायत आणि त्यांची आत्महत्या पाहून त्यांचा बाप आत्महत्या करतोय, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. अध्यक्ष महोदय, हे खयाली पुलाव पाहताना मला एक गुरुदत्ताच्या पिक्चरचं गाणं आठवलं. ये कुचे ये नीलाम घर दिलकशी के, ये लुटते हुए कारवां जिंदगी के, कहाँ है मुहाफिज खुदी के, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, जरा इस मुल्क के रहबरों को बुलाओ, ये कूचे ये गलियां ये मंजर दिखाओ, जिन्हें नाज है हिंद पर उनको बुलाओ, जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है, वो कहाँ है, वो कहाँ है. या हिंदुस्थानवर नाज असलेली लोक कुठे आहेत हे सगळं बघण्यासाठी त्यांचे डोळे उघडे नाही आहेत का? अध्यक्ष महोदय, आपल्यालाच बघावं लागेल हे काय चालू आहे. अध्यक्ष महोदय, या राज्याची आरोग्य परिस्थिती फक्त भ्रष्टाचार आजच आलाय कुठेतरी. त्या कुठल्या तरी 100-150 शववाहिका आणि तेवढाच काहीतरी रुग्णवाहिका या पुण्यामध्ये पडल्यात. 32 कोटी का काय आजकाल कोटी बिटी मध्ये काय बोलायला अर्थ नाही, ते काय राहिलेलंच नाही. पण रुग्णवाहिका आणि शववाहिका या दोन्ही सडक पडल्या आहेत, सरकारला काही पडलेली नाही. इथे आपल्या गावातल्या लोकांना जर वेळ आली तर 4-4, 5-5 तास रुग्णवाहिका आणि शववाहिकेसाठी थांबावं लागतं. पण इथे मात्र रुग्णवाहिका सडक पडल्यात, त्याला काय करायचं? अध्यक्ष महोदय, अपेक्षित असता हा अर्थसंकल्प कसा असावा? मी आधीच सांगितलं होतं, इथल्या गोरगरिबांसाठी असावा, ज्याच्या तोंडाला अन्न मिळत नाही त्याला त्या आधार देणारा असावा. पण आम्ही मात्र रचना अशी केली आहे की आमचे सगळे उद्योगपती मात्र श्रीमंत होतील आणि त्यांच्या ताटात श्रीखंड पुरी जाईल आणि आमचे बाकीचे गरीब सहकारी हे फक्त डोळे उघडून बघत राहतील. अध्यक्ष महोदय, गरिबांबद्दल कुठलाही कणव नसलेला हा अर्थसंकल्प आहे. राज्याची आर्थिक स्थिती, हा अर्थसंकल्प म्हणजे एक आरसा असतो तुमची आर्थिक स्थिती दाखवण्याचा. मी आधीच सांगितलं की 9,32,000 कोटी रुपयाचा खर्च आहे. भांडवली खर्चातली तरतूद राज्य सरकारने कमी करावी लागली हे अर्थसंकल्पावरनं दिसतंय. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्च 13% होता, आता तो 11%वर आला. 11%वर का आला? असं काय झालं? याची काहीच उत्तरं नाही आहेत आणि या अर्थसंकल्पातनं काही उत्तरं मिळतील याची शाश्वती नाही आहे.
कारण का मी या अर्थसंकल्पाचं एका वाक्यात वर्णन केलंय. फाटलेल्या संसाराला 17 ठिगळं. संसार फाटलाय. आभाळ फाटल्यावरती जो पाऊस पडत असतो ना, तसं झालंय. ठिगळं लावायला लागतात, पण ठिगळं लावून संसार सावरता येत नाही. त्याला काहीतरी मजबूत उपाययोजना कराव्या लागतील, आणि त्या उपाययोजना करण्यासाठी तुमच्याकडे तरतुदी नाही. हे दुर्दैव आहे. आज वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात, 5 मिनिटं लागतील. वृत्तपत्रामध्ये बातम्या येतात की 70 लाख म्हणजे 71 लाख बेकारी आहे. हा आकडा खूप मोठा आहे. आणि तुम्ही काहीतरी वर्षाला 5 वर्षाला 25 लाख बेकारांना नोकऱ्या देऊ असं काहीतरी स्वप्न त्या इलेक्शनच्या दरम्यान दाखवलंय. या वर्षी सगळ्या तुमच्या योजना, सगळे तुमचे गुंतवणूक, सगळं धरून तुम्ही नोकऱ्या किती आणणार आहात? 1 लाख. म्हणजे पुढचा तुमचा प्रवास जरी व्यवस्थित झाला तरी तुम्ही जास्तीत जास्त 5 ते 6 लाख नोकऱ्या महाराष्ट्राला देऊ शकाल. कुठे गेलं तुमचं 25 लाख रुपयांचं स्वप्न जे तुम्ही महाराष्ट्राला मतांच्या लालचेसाठी दाखवलं होतं? फक्त मतं घेण्यासाठी काय योजना असतात? त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी सरकारची जबाबदारी नसते का? निवडून आल्यानंतर मी हा शब्द महाराष्ट्राला दिला होता, हा शब्द मी पूर्ण केला पाहिजे, याची थोडीशी तरी जबाबदारी सरकारमधल्या ज्यांनी हे काम केलं होतं त्यांनी पार पाडायला हवी. अध्यक्ष महोदय, कर्जमाफी अख्खं भाषण शांतपणाने ऐकत होतो, नंतर बातम्याही वाचत होतो. अध्यक्षमध्ये मी आपल्याला 5 मिनिटं मागितलेले, त्याच्यातली 4 मिनिटं झाली, 1 मिनिट उरलाय. आपलं 1 मिनिट झालं, 4 मिनिटं. हे वाजवू नका ना, वाजवलं की डिस्टर्ब होतो. तुमचा वेळ संपलाय. 3 वेळा बेल वाजवली. नाही अध्यक्ष, कंटिन्यू करा. मी तुम्हाला 4 मिनिटं मागितलेली, तुम्हाला 4 मिनिटं शांतपणाने वाजवू नका. बोला. तुम्ही वाजवू नका. मी 4 मिनिटं, आता वाजलेत 7:23, मी 24, मी बरोबर 6:29 बसीन. 4:37 झालेत, मी 4:41 बरोबर खाली बसीन. तोपर्यंत वाजवू नका. वाजवलं तर मी डिस्टर्ब होतं, मला त्रास होतो. इकडच्या बाजूने 3 मिनिटात भाषण संपवली. त्यांच्याकडे 237 आहेत, आमच्याकडे 51च आहेत. आम्ही 5च आहोत. वेळ वाया जातो. घ्या पॉइंटेड प्रश्न मांडा. राज्याची सर्वात मोठी फसवणूक ही शेतकऱ्यांची झाली. अध्यक्ष महोदय, एक कर्जमाफी बद्दल एक चकार शब्दही अर्थसंकल्पात नाही. शेतकऱ्यांनी मतदान केलं नाही का अध्यक्ष महोदय? शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री सन्मान योजनेचे 3,000 रुपये वाढवण्याची जी घोषणा करण्यात आली होती त्याचा उल्लेख कुठे आहे? या अर्थसंकल्पात 45 शेतकऱ्यांना मोफत वीज या लोकप्रिय घोषणेचा अर्थसंकल्पात काहीच परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. त्या अर्थसंकल्पाच्या आधी 0,0,0,0,0 सगळ्यांना 0,0,0,0 बिल दिले. मागच्या 1 महिन्यापासून शेतकऱ्यांची चर्चा केल्यावर म्हणतात बिल वाढूनच येते. आणि मग ते अधिकारी सांगतात जोपर्यंत तुम्ही बिल व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत मागची योजना लागूच होणार नाही. असं खोटं काम करायचं कशाला फसवायचं त्या शेतकऱ्यांना, की जे शेतकरी तुमचे मतदार आहेत आणि त्याही पेक्षा तो या महाराष्ट्राचा पोशिंदा आहे. आता आमचे कोकाटे साहेब म्हणतात ते बरोबर आहे की काय शेतकऱ्यांना काय झाला 1 रुपयात देतो, भिकाऱ्याला पण मिळतं. जाऊ द्या, आता तुम्ही बोललात जाऊ द्या, तुम्ही बोलतच असता, तुमचा तो स्वभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल बोलताना मला इथे एक सांगावं असं वाटतं, हमें तो अपनों ने लूटा गैरों में क्या दम था. हमें तो अपनों ने लूटा गैरों में क्या दम था, मेरी कश्ती वहां डूबी जहां पाणी बहुत कम था. अध्यक्ष महोदय, आमचे म्हणून आम्ही यांना इथे आणलं, ते आमचे निघालेच नाही. अख्ख्या अर्थसंकल्पात एक वाक्य शेतकऱ्याबद्दल नाही, एक वाक्य माझ्या महिला भगिनींच्या 2100 बद्दल नाही. अरे कमीत कमी मी तुला देऊ शकत नाही ताई, पण तुला शब्द देतो तो पुढच्या वेळेस नक्की देईन, एवढी तर म्हणण्याची दानत ठेवावी. तर रागाने त्या पत्रकारांवर ओरडायचं, मला काय विचारतो? अरे तुमची लोक बोलली होती ना, आम्ही थोडी बोललो होतो. तटकरे साहेब बोलले होते, आता शिंदे साहेब बोलले होते, त्याला काय अर्थ राहिला नाही. बिचारे शिंदे साहेबांचं काहीच ऐकायचं नाही ठरवलंय त्यांनी. पण ही पद्धत नाही ना. दिलेला शब्द पाळता येत नाही दादा भुसे, तर सांगायची दानत असावी की बाबा करू.
आमच्या हातात सरकार आहे, 5 वर्ष आहे, आम्ही 240 आहोत, 240. आता ते म्हणाले की कोण भांडू शकतो, भांडण करण्याची ताकद पण कोणाच्यात ठेवलेली नाही. हे तर मान्य आहे की दादा बसे कसे मनापासून हसले. भांडण करण्याची हिंमत कोणाची आहे काय? कोणाची आहे दादा? अरे भांडण करायची हिंमत आमच्या शिंदेमध्ये होती, पण ते पण बिचारे आता खेळ खतम हो गया. अध्यक्ष महोदय, ही ऐतिहासिक स्मारक, हे पाली, हे मी सगळं बोललेलो आहे. महिलाविषयीच्या धोरणाविषयी मी बोललेलो आहे. 2024च्या अर्थसंकल्पात 46,000 कोटींची तरतूद होती, तेव्हा तुम्ही हे सगळं करू शकले. 2025च्या अर्थसंकल्पात 36,000 कोटीची तरतूद आहे. याचा अर्थ काय धरायचा? तर एक तर तुम्ही महिलांच्या, आमच्या भगिनींच्या संख्येमध्ये कात्री लावणार आहात, त्यांची संख्या कमी करणार आहात, कठीण तरतुदी लावून त्यांना देण्यात येणारे ज्या पैसे आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहात. नाही, असं करून तुम्ही आमच्या महिला भगिनींना फसवणार आहात. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे आपल्या आगामी अर्थसंकल्पामध्ये जे 2100 रुपये तुम्ही देणार होतात, ते काय तुम्ही पुढची 5 वर्ष देणार नाही, हे याच्यावरनं सिद्ध झालंय. कारण का तुमच्याकडे तेवढा पैसाच नाही. आणि खरं बोलायला शिका ना अध्यक्ष महोदय. शिक्षणाविषयी आम्हाला काही वाटतच नाही. हजारोनी शाळा बंद